गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण जाणार आहे झुऱ्यावरती मासे पकडण्यासाठी। आज आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। आपल्याला जायचे समोर दिसतोय त्या झुऱ्यापाशी जायचंय आपल्याला। तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे घरापासून थोडासा लांब खाली आलेलो आहे आणि आता आपल्याला जायचंय समोर दिसतंय भरपूर असं लांब जायचंय। इकडे खाली आमच्या इकडे ओढा आहे, म्हणजे झुरा, त्या झुऱ्याकडे चाललेलो आहे मित्रांनो मी आज। तर आजचं वातावरण खूप छान झालंय मित्रांनो, पाऊस पण गेलेले आणि पाऊस उघडा असल्यामुळे मी आज म्हटलं जावं झुऱ्याकडे, मासे बघून येऊ किती भेटतात की नाही। का तर आधी आपले दोन मित्र गेलेले समोर मासे पकडण्यासाठी झुऱ्याकडे, तर आता तिकडच मी चाललेलो आहे। तर तुम्हाला मी इकडला आमचा परिसर बघू शकता मित्रांनो, खूप छान झालेला आहे आणि पाऊस पण आता उघडलेला आहे, त्यामुळे म्हटलं जरा जाऊन यावं झुऱ्यापर्यंत जावं, मासे किती भेटतात आपल्याला ते पाहायचंय। समोर बघू शकता मित्रांनो, वावरामध्ये पाणी वगैरे साचलेले आणि मित्रांनो आता पाणी वगैरे उघडल्यामुळं आता जरा रोप पण पटपट वाढतील, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर आवणीला सुरुवात करायला। तर मित्रांनो, आज आपण तुम्हाला येणाऱ्या ब्लॉक मध्ये ते आवणी वगैरे कशी करतात आमच्याकडे हे सगळं मी दाखवणार आहे। आणि आपल्या या सह्याद्रीमधून आपला ब्लॉग शूट होतोय मित्रांनो। तर चला जाऊ, अशी वाटे मित्रांनो गावाकडची जाण्यासाठी। तर मित्रांनो आता आलेले हे बघू शकता मित्रांनो, झाडाला कशी फुलं वगैरे लागलेली आहेत, भारी मित्रांनो इकडे वातावरण। पक्ष्यांचा आवाज पण तुम्हाला येत असेल। आणि हे आहे मित्रांनो आवळाचं झाड, याची व्हिडिओ आपण पहिली टाकली होती, ती आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल। या आधी एकदा आपण व्हिडिओ बनवलेली इकडं आवळं कशी असतात गावाकडची, ती व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो अपलोड केलेली मी, तर ती तुम्हाला पण पाहायला भेटेल। आणि इकडलं वातावरण बघू शकता, छान असं वातावरण दिसतंय। इकडं समोर आहे दौंड डोंगर, त्याच्यावरती पण धुकं आलेलं दिसतंय। बाकी मित्रांनो आमच्या इकडला असा परिसर आहे, बघू शकता छान असा परिसर आहे मित्रांनो। आणि आज पाऊस उघडल्यामुळे अजूनच भारी वाटते। तर आपल्याला आता झुऱ्याकडे आता आलाय, थोडा आवाज येतोय झुऱ्याचा, भरपूर असा पाऊस तर नाही अजून सुरू झाला, पण अधून मधून जेवढा पाऊस आला 2-3 दिवस अगोदर, त्यामुळे पूर्णपणे झुरा निघालेला आहे। आपण आज तिकडेच चाललेलो आहे झुऱ्यावरती। अशी मित्रांनो आमची पूर्ण बघू शकता, इकडं अशी तिकडं वरती या साईडला अशी लांब लांब घरं असतात इकडं। तर एका ठिकाणी नाही, पूर्वी एका ठिकाणी सगळी घरं असायची, आता बरेचसे लोक शेतामध्ये राहायला गेलेले आहेत, त्यामुळे घरे बऱ्याच। बघा मित्रांनो, पूर्ण वावरामध्ये पाणी साचलेले, इकडं पण रोपाच्या ठिकाणी पाणी नाही मित्रांनो, त्यामुळे हे रोप वाढे एकदम बऱ्यापैकी पाणी मित्रांनो वावरामध्ये। चिखल पण झालंय। आता मित्रांनो आपण पोचलेले येऊन आमच्या इथं मारुतीचं मंदिर आहे, मंदिरापाशी येऊन पोचलेले। तर मित्रांनो हे तुम्हाला दिसत असेल, याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। तर आपण जावा आता मंदिरापाशी आलेलो इथं मारुतीचं, छान अशा मित्रांनो निवांत ठिकाणी, चांगल्या ठिकाणी मंदिर आहे मारुतीचं। आणि हे आहे वाघदेव आपला, पाया वगैरे पडतो मित्रांनो, खूप दिवसानंतर आलेलो आहे आपण। तर मित्रांनो पाय वगैरे पडून झालेले आपल्याली, आता आपल्याली झुऱ्याच्या दिशेने जायचे। हे समोर इकडं झुऱ्याकडे वाट जाते, याच वाटेने जायचे आपल्याला। आता बघू शकता मित्रांनो, छान असा व्ह्यू आहे आमच्या झुऱ्याकडला।
कुठं चाललंय? हा हा काय. तर मित्रांनो, इकडला परिसर बघू शकता, खूप छान आहे, शांतता आहे पूर्णपणे. आणि आपण आता 5-10 मिनिटात ओढ्यापाशी पोहोचू. इकडे बघू शकता पूर्ण पाणी वावरामध्ये साचलेले, आणि हा मित्रांनो एवढं पाणी इथून असते तेव्हा पूर्ण पाणी येतं, इथून पूर्ण पाणी वाहत असते. तर मित्रांनो, आता पाऊस 1-2 दिवस झाला उघडलेले, त्यामुळं पाऊस नाही जास्त. आज आलो होतो अंगावरती, पण काही नाही आणलेला. आणि आपले कुठे गेले ते अगोदर आले होते मासे पकडण्यासाठी, त्यांच्याकडेच आज आपण चालू आहे. आणि तुम्हाला दाखवतो आमच्या इकडला ओढा वगैरे कसं खूप छान आहे मित्रांनो. इकडं बघू शकता आमचा जुर्रा कसा आहे तो, बघू शकता. हा इकडून पूर्ण वरतून असा वाहत वाहत या साईडने पूर्ण इकडपर्यंत असं मित्रांनो खालीपर्यंत झुरा गेलेले. तर आपल्याला आज हात झुरा पाहत पाहत जायचे. आणि जेव्हा जास्त पाऊस चालू होतो मित्रांनो, जेव्हा पूर येतं तेव्हा भरपूरपणे मासे आपल्याला भेटतात इकडे झुऱ्याकडे. तर अशा पद्धतीचा आमचा झुरे. आपल्याला आता बरंच लांब जायचे, तर चला. बांध बघू शकता मित्रांनो, आत्ताच बनवलेला बांध आहे हा. वाटतं माती वगैरे गवत वगैरे उगवलं नाही याच्यावरती. तर बघू शकता मित्रांनो, खूप छान असा इकडून वरतून जुरा असा वाहत वाहत इकडे खाली नदीला जाऊन मिळतो. तर आपण आता पूर्णपणे एक खालीपर्यंत जायचे आपल्याला. तिकडंच मासे पकडण्यासाठी गेले असावेत ते, तेच बघण्यासाठी आज आता जाऊ आपण. मासे वगैरे किती लागलेत त्यांना, भेटलेत किती मासे बघणार आहेत. ते मिरच्या लावले होते मला वाटते, बघू शकता. पण इथं मित्रांनो पूर्णपणे ना, जेव्हा जास्त पाणी होतं तेव्हा पूर्ण धरण हे भरतं, पूर्ण गाडून जातं पाण्याखाली. तर मित्रांनो इथं बघू शकता मिरच्या वगैरे लावलेल्या आहेत. वातावरण खूप छान आहे मित्रांनो इकडलं फिरण्यासाठी, भारी वाटतंय. आजूबाजूचा परिसर वगैरे पाहायला. इकडं बाजरी लावली होती, बघू शकता. पाण्यामुळं आता ते गेले जमाई. इथून तुम्हाला ओढा दाखवतो, बघा कसा वाहतोय. व्ह्यू बघू शकता मित्रांनो, खूप छान आहे इकडून. आता आपण तिथून आलो होतो, आपल्याला जायचं अजून ह्या साईडला. तर बघू शकता कसं पाणी पडतंय. छोटासा धबधबा आहे मित्रांनो हा, जुऱ्याचा छोटासा धबधबा आहे. चला आता आपण जाऊ इकडे. पडलेलो. मित्रांनो भारी असं वातावरणामध्ये शांतता आहे सगळीकडं, अजिबात कोणीच नाही इकडं. थंड अशी हवा सुटली, खूप भारी वाटते मित्रांनो. धरणाच्या ठिकाणी असं ओढ्याच्या ठिकाणी फिरायला. तर आपल्याला अजून एक विरगळी सारखं भेटलेलं आहे मित्रांनो, बघू शकता. पण हे विरगळ नाही मित्रांनो, याला काय म्हणतात तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला जाऊ आपण, अजून भरपूर लांब जायचं आहे आपल्याला आज. तर समोर बघता हा ओढा अजून लांब खाली गेलेले, तिकडे जायचे मित्रांनो. बघू शकता भरपूर असं पाणी ओढ्याला, आणि आवाज. जेव्हा मित्रांनो पूर येतो ना, पूर्ण हे गाडून जाते मित्रांनो पावसामध्ये. त्याची व्हिडिओ तुम्हाला भेटेल आपल्या चॅनलमध्ये पुन्हा परत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि आपल्या अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका. अजून भरपूर असं लांब जायचं आपल्याला, समोर दिसते तिथपर्यंत जायचे. वाव मित्रांनो, खूप भारी वाटतंय मित्रांनो, एकदम थंडगार अशी हवा सुटली आता, आणि खरंच लय भारी वाटतंय की आपण असंच आज पूर्ण परिसर फिरणारे आज तुम्हाला दाखवतो.
पाणी वगैरे भरपूर मित्रांनो, हे पूर्ण पाण्याखाली गाडून जातं तेव्हा, पूर्ण धरण भरतं तेव्हा. अजून आता याच्यावरून बघू शकता एवढी थोडीशीच नदी वाहते, अजून किती पाणी पडायचं बाकी, म्हणजे अजून पूर्ण हे धरण भरून जाते मित्रांनो. पाण्याखाली पूर्ण हे गाडून जाते, वरतीपर्यंत पाणी असते, ते दिसते तिथपर्यंत. कुठल्या साईडला जायचंय बघू, आपली वाट कुठून भेटते आता जाण्यासाठी. आपल्याला वाट शोधायला लागणार आहे मित्रांनो, जेणेकरून त्या साईडला जायचंय आपल्याला, ओढ्याच्या त्या साईडला. तर आता हॅलो बघू, इथून तर काय आता आपल्याला जाता येणार नाही, म्हणजे पाणी कमीच आहे मित्रांनो. गुडघ्या इतकं पाणी असेल इथले, 1-1.5 फूट 2-3 फूट पाणी असेल इथले. पण आपण जरा अजून लांब जाऊ आणि मग तिकडून समोर दिसतंय त्या साईडनं कुठून तरी त्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करू. आता आपण ह्या साईडनं चालूय, आता त्या बाजूनं जायचंय आपल्याला. तर चला जाऊ आपण पुढे. आता बघू, पूर्ण धरणापर्यंत जायचंय आपल्याला, जिथं नदी पूर्ण धरणाला मिळते त्या ठिकाणापर्यंत जायचंय आता चालत चालत. बघू शकता मित्रांनो, कसं पाणी इकडून गायब झालं, इथं मधीच गायब नाही झालं, ह्या साईडनं गेलेलं आहे खाली धरणापर्यंत. बरंच लांब जायचंय तिकडं खालीपर्यंत. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा मित्रांनो. इथं काही जाळ पाहायला भेटले मित्रांनो. इथं जाळ पडलेलं आहे इथं कोणाचं तरी, बघू शकता. असं माशाचं जाळं असतं मित्रांनो हे. पाऊस जेव्हा पडतो तेव्हा या सुरजुरीला भरपूर असे मासे येतात. आता पाऊस कमी त्यामुळं मासे वगैरे नाही मित्रांनो. आपल्याला जाण्यासाठी आता एक थोडं जागा दिसलेली आहे, आपण इथून त्या साईडला जाण्याचा प्रयत्न करू. तर बघू शकता याच्यावरूनच पार करत आपल्याला जायचं तिकडं. फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे. हवा बघू शकता, खूप अशी हवा चालू आहे, भरपूर अशी हवा चालू आहे मित्रांनो इकडं. बाकीचं वातावरण बघू शकता, इकडे लोक वगैरे, गुरं वगैरे जास्त लोक चारा येतात. पाणी नाही तोपर्यंत, पाणी भरल्यावरती पूर्णपणे पाण्याखाली गाडून जाईल. समोर बघू शकता इकडे बसलेले आहेत काही जण मासे पकडण्यासाठी कड्याला. जाऊ आपण तिथपर्यंत. कसं आहे मित्रांनो आमच्या इकडलं वातावरण खूप छान असं वातावरण आहे. याच वातावरणाचा आपण आनंद घेत आज आलेलो धरणाकडे. तर चला बघू आता. तर मित्रांनो पोचलेलं आहे आपण इथं धरणामध्ये. लागलं का काय रे? तर मित्रांनो इकडे पण बसलेले. हा बघू शकता निवांत मध्ये मासे पकडण्यासाठी आलता, निवांत मध्ये बसलाय कडेला या साईडला. भरपूर असे लोक आहेत मित्रांनो आज धरणावरती, आणि इकडून पूर्णपणे वरून पाणी वाहत येते. इथं पूर्ण धरण एंडिंग मासे पकडण्यासाठी आलेले भरपूर लांबून. मित्रांनो हे तुम्ही म्हणत असाल काय, तर हे आहे गड अशा पद्धतीचा असतो, आणि तो समोर पाण्यात दिसतो तो आहे फेटा. हा बघा फेटा जो पाण्याच्या वर तरंगतो. तर याला पुढं खाली गळ असतो, त्याला गांडूळ लावलेली. हा फेटा हा जसा जसा बुडेल तसा मासा लागला म्हणून समजायचं. तर मित्रांनो बघू शकता असा असतो गड, त्याला पुढं बांधलेले मासा लावलेले गळाला पुढं. असा पूर्णपणे हा फेटा जेव्हा बुडेल तेव्हा मासा लागला म्हणून समजायचं. टाक बरं.
पडलेले मित्रांनो इथे बघू शकता अशा पद्धतीने नदीच्या कडेला मासे पकडायला बसायला लागते. इकडे पण भरपूर लोक, आम्ही पण इकडे आलेले आता मासे पकडायला बसलोय नदीच्या ठिकाणी. असंच भेटलेलं नाही मित्रांनो येणली. हे असंच चालू आहे. आजूबाजूचा परिसर बघा मित्रांनो छान दिसतो. बरं हा एक नंबर पाडलाय. तर मित्रांनो अशा बारीक बारीक मासे असतात बघू शकता. झुऱ्याला पाणी खूप कमी आहे त्यामुळे आज काही आपल्याला मासे वगैरे भेटलेले नाही. तर मित्रांनो पावसाला सुरुवात झालेली आहे समोर, आणि आपण आज अंगावरती काय आणलं नव्हतं त्यामुळे आपण लवकर आज जाणार आहे घरी. तर मित्रांनो पाऊस पडायला लागलेला आहे साईडनं बघू शकता. एवढी मोठी नदी आहे आमची, म्हणजे झुरा आहे आमचा. आणि इकडून ह्या एक साईडने एक जाते आणि अजून पलीकडच्या साईडने एक झुरा जातो. असे दोन झुरे जाऊन एक नदी तयार होते मित्रांनो आमच्या इकडं. आणि आता बघू शकता पावसाला पण सुरुवात झाली. आजूबाजूला डोंगरावरती पण पाऊस पडायला सुरुवात झाली. आपल्याला लवकरात लवकर आपल्याला आता घरी जायचंय. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथं स्टॉप करतो. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मासे वगैरे सगळं दाखवीन. आज काय मासे पाऊस नसल्यामुळे मासे काय पकडता आले नाही आपल्याला. आणि आता अंगावरती काय आणलं नव्हतं त्यामुळे चाललेलं मी आता घरी. चला मित्रांनो बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.